Hello student, myself स्मिता उज्ज्वल नंदलवार, टर्नर इन्स्ट्रक्टर ऑफ गव्हर्नमेंट ITI यवतमाळ। मागच्या पाठात आपण वर्क 0 पॉइंट हा बघितला होता। या पाठात आपण जी कोड बघणार आहोत। जी कोड पैकी G00 आणि G01। G00 म्हणजे रॅपिड ट्रॅव्हल्स आणि G01 म्हणजे लिनियर इंटरपोलेशन बघणार आहोत। G00 मशीनिंग करण्याकरिता लागणारा वेळ वाचावा याकरिता CNC मशीनवर ज्यावेळी टूलद्वारे प्रत्यक्ष कटिंगची क्रिया चालू नसते अशा वेळी टूलची हालचाल जलद फीडने म्हणजेच रॅपिड ट्रॅव्हल्सने केली जाते। या हालचालीसाठी प्रोग्राममध्ये G00 कोडचा वापर केला जातो। G00 हा कोड वापरला असता टूल त्या मशीनवर उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त फीडने दिलेल्या सर्व ॲक्सिसची जलद हालचाल करून G00 कोड पुढे दिलेला असतो। XYZ ॲक्सिसच्या पोझिशनला सरळ रेषेमध्ये पोहोचते। म्हणजेच काय, या डायग्राममध्ये आपण जर बघितले G00 आणि G00 इथे होत आहे। इथे आपली कोणतीही कटिंग क्रिया होत नाही आहे। इथे कटिंग क्रिया होत आहे, इथे कटिंग क्रिया होत आहे, इथे नाही होत आहे। म्हणून या दोन ठिकाणी आपण G00 म्हणजेच रॅपिड ट्रॅव्हल्स वापरला आहे। आता आपण बघूया G01। लिनियर इंटरपोलेशन प्रोग्राममध्ये दिलेल्या फीडने सरळ रेषेमध्ये होणाऱ्या टूलची हालचाल करिता G01 कोडचा वापर केला जातो। CNC लेथ मशीनवरती स्टेप टर्निंग व टेपर टर्निंग करिता किंवा CNC मिलिंग मशीनवरील सरळ रेषेमध्ये व अँगलमध्ये तिरके कटिंग करतेवेळी G01 कोडचा वापर केला जातो। या डायग्राममध्ये आपण बघितलं G01 इथे आणि इथे आहे, म्हणजेच हा कटिंग टूल इथून कट होत आहे। इथून आपला वर्कपीस हा कटिंग क्रिया होत आहे, तसेच इथेही कटिंग क्रिया होत आहे। या दोन ठिकाणी आपण G01 हे वापरलेला आहे। ब्लॉकमध्ये F या अक्षराच्या साहाय्याने फीड द्यावी लागते। G01 हा कोड वापरला असता टूल दिलेल्या स्पीडने दिलेल्या सर्व ॲक्सिसची एकत्र हालचाल करून G01 कोडचा पुढे दिलेल्या XYZ ॲक्सिसच्या पोझिशनला सरळ रेषेमध्ये पोहोचतो। म्हणजेच आपण या पाठात काय बघितलं, G01 हा रॅपिड ट्रॅव्हल्स आहे। या टाइमला कटिंग क्रिया होत नाही आणि G01 मध्ये ही कटिंग क्रिया होते। थँक्यू।